अरे बापाची पुण्यही माझ्या म्हणून माझ्या बापाला साधूचं दर्शन झालं. शेवटी माय तुझ्या आश्रयाने राहिली तर तिला तू संपवस. अरे पापी आहेस तू, भाऊ म्हणतोय. विशेष म्हणला भाऊ म्हणला दादा फक्त यातून मला मुक्त कर. तू जसं म्हणशील तसं ऐकेल दादा मी, फक्त याच्यातून मला मुक्त कर. ऐका बरं, गोकर्णानं सूर्याची उपासना केली. सूर्यदेवानं सांगितलं गोकर्णा, अरे याचा उद्धार करायचा असेल, पापी आहे, विशाल पापी आहे, याचा उद्धार करायचा असेल तर एकच काम करावं लागेल. श्रीमद भागवत महापुराण 7 दिवस तुझ्या घरामध्ये प्रवेश करावा लागेल आणि श्रीमद भागवत ग्रंथानच या पाप्याचा उद्धार होऊ शकतो. एवढी ताकद या ग्रंथाची आहे माझ्या बापाची. अलौकिक ग्रंथ आहे. मी महात्म्य सांगतोय ग्रंथाचं. 7 दिवस गोकर्णानं ग्रंथ लावला. 7 येळूचा बांबू, 7 गाठीचा बांबू, त्या 7 गाठीच्या बांबू मध्ये उपासनेनं साधनेनं धुंदुकारीला सांगितलं याच्यामध्ये प्रवेश कर. मंत्राच्या घोषणानं यज्ञ प्रारंभ झाल्याबरोबर धुंदुकारीनं त्या येळूच्या बांबू मध्ये प्रवेश केला आणि ती सूर्यदेवाची कथा, श्रीमद भागवत महापुराणाची कथा श्रवण केली. परिणाम 7 दिवस कथा ऐकली, रात्र दिवस कथा ऐकली धुंदुकारीनं. गोकर्णाला रोज गोकर्ण कथा संपल्याच्या नंतर धुंदुकारीला प्रश्न विचारायचा आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर धुंदुकारी मात्र त्या अवस्थेमध्ये सुद्धा देत होता. एक दिवस पूर्ण झाला का वेळूची ती गाठ होती, ती गाठ फुटायची आणि मग एक दिवस पूर्ण झाला. 7 दिवस कथा ऐकली आणि धुंदुकारीला विमान नेण्याकरता आलं. विमान नेण्याकरता जर या भागवत महापुराणानं एवढा पापी असणारा धुंदुकारी जर त्यानं 7 दिवस भागवत ऐकलं तर त्याला सुद्धा जगाच्या मालकाचं विमान नेण्याकरता येतं. एवढी ताकद जगाच्या पाठीवर फक्त भागवत ग्रंथामध्ये. श्रीमद भागवता मुक्ती सप्ताहवाचनम कुरु. सप्ताह म्हणजे 7 दिवस. 7 दिवस या पुराणाची कथा आपल्याला ठेवावी लागते. ऐका बरं माझ्या बापाला, तिथे आता 7 दिवसात धुंदुकारीला विमान नेण्याकरता आलं असं गोड सांगितलं. एक मावशी मला म्हणली, स्वामीजी मी सुद्धा कथा ऐकते. लक्षात नाही का स्वामीजी, मी सुद्धा कथा ऐकते. नाही माझ्या माहेरापासून जी कथा ऐकते तर सासरात आल्यावर लई कथा झाल्या, तिथल्या कथा ऐकल्या. कथा ऐकत मी आता म्हातारी झाले तरी पण कथा एकही सुटली नाही. मग तुमच्या धुंदुकारीला विमान नेण्याकरता आलं पण मलाच करमून येईना. विमान शब्दाचा अर्थ लक्षात नाही का? विगता माना, ज्याच्या जीवनातला मान गेला, ज्याच्या जीवनातला अपमान नष्ट झाला, लोभ गेला, आशा गेली, ममत्व गेलं, समजायचं परमात्मा त्याच्या जवळ आला, परमात्म्याने त्याला जवळ घेतलं. यालाच म्हणतात विमान नेण्याकरता आलं. श्रीमद भागवता सप्ताहवाचनम कुरु इति सूर्यवाचो सर्वधर्मारूपम्
तो विस्मृत म्हणून श्रवण करा भागवत. काय होतं श्रवणानं? श्रवणस्य वेदनं फलं वेदत्र संस्थितं श्रवणं तु कृतं सर्वे तथा मननं कृतं. कधी कथा श्रवण करायची? श्रावण महिन्यामध्ये श्रवण करा, चैत्र महिन्यामध्ये कथा श्रवण करा, अधिक महिन्यामध्ये कथा श्रवण करा. कथा कोणत्याही कालामध्ये श्रवण करा, पण मुहूर्त पाहून कथा प्रारंभ करा. निश्चित ती कथा आपल्याला फल दिल्याशिवाय राहत नाही. कशी करायची? काल सांगितलं ना, एक वेळेस एखाद्याला तूप जमत नाही, उपवास करा. परिवाराला तर करावंच लागतं. मला 2 वर्षाचा अनुभव आहे म्हणून मी काल नाही सांगितलं. पण नसेल केला तर परिवाराला विनंती माझी, एक टाइम तुम्ही भोजन करू शकता, पण कुणीतरी एका व्यक्तीनं पत्नीला आणि भावाला माझा संदेश आहे, लक्ष देऊन ऐकताय ना. पत्नीला, रामप्रभूंच्या पत्नीला आणि रामप्रभूच्या भावाला माझा संदेश आहे की तुम्ही फराळ करून एक टाइम, जमलं तर, नाही जमलं तर 2 टाइम, पण उपवास करा 7 दिवस. कथा संपेपर्यंत, काल्याच्या दिवशी कचून राहा, पण 7 दिवस उपवास करा. नसला केला तर उद्यापासून